हॅलो फ्रेंड्स, आता आपण बघूया लग्नानंतर होईलच प्रेम याचा 16 मेचा एपिसोड रिव्ह्यू. काव्या कालच्या भागात आपण बघितलं, काव्या उशी मारून फेकते पार्थ समजून, पण तिथे विक्रम असतो. विक्रमला उशी लागते. विक्रम उशी उचलतो आणि काव्याच्या हातात देतो आणि निघून जायला लागतो. तेव्हा काव्या बोलते, काका सॉरी, म्हणजे मी उशी मारली, पण मी तुम्हाला फेकून मारायची नव्हती मला. तेव्हा काव्या विचारते, लागलं तर नाही ना तुम्हाला? तेव्हा विक्रम चिडतो, म्हणजे काय म्हणजे काय? इकडे मानिनी ही जीवाला जाब विचारत असते की म्हणजे काय? नाही, काव्य हे असं रिॲक्ट करणार होती हे साधारण माहितीच होतं. तिने काही वेगळं रिॲक्ट केलं असतं तर आश्चर्यचकित गोष्ट झाली असती. पण तुझं काय? तू का असं बोलतोयस? जीवा, तुझ्या बाबतीत तू खरं तर स्वतःहून नंदिनीला स्वीकारलं होतंस. तेव्हा पार्थी बोलतो, नाहीतर काय? तेव्हा मानिनी बोलते, वेळ लागेल मान्य आहे, पण असं बोलण्याचं कारण काय आहे? जीवा, तुला काव्याला या घरात कोणी समजून घेत नाहीये का? काव्याचे तर सगळे नखरे हसत झेलत असतो. तेव्हा पार्थ बोलतो, आई. तेव्हा मानिनी बोलते, नाही, तू सांग, काव्याच्या सगळ्या गोष्टी आपण हसत हसत नाही झेलत? आता तर बाबाही गेले समजवायला, अजून किती मूड जपायचे तिचे? इकडे वसू मंजूला बोलत असते की आता खरी मजा सुरू होईल. नंदिनी रडेल, जीवा चिडेल आणि पार्थची आणि जीवाची खरी मजा सुरू होईल. आणि मानिनी एकदा रडली ना तर सगळं काही समजेल. तेवढ्यात नंदिनी बोलते, आई, यांना तसं म्हणायचं नव्हतं. काय झालं ना, सगळं माझंच चुकतंय. मी त्या दोघांना आधीच सांगून टाकायला हवं होतं. हे सरप्राईज वगैरे उगाच करत बसलो आपण. तेव्हा पार्थी बोलतो, नाही आई, यात माझी चूक आहे. नंदिनीने फोन करून विचारलं होतं मला. मीच म्हटलं नको सांगायला, सरप्राईज ठेवूया. काव्या चिडेल हे मला माहितीच होतं, पण जीवा, मला असं वाटलं होतं की जीवा आमच्या टीममध्ये सामील होईल. तेव्हा जीवा बघत राहतो आणि बोलतो, अच्छा, तुमची टीम? तेव्हा मानिनी बोलते, तुमची टीम म्हणजे या दोघांची टीम नाही आहे, सगळे सामील आहेत यात. ज्यांनी ज्यांनी सरप्राईज प्लॅन केले ते सगळे. मी, पिहू, श्रेया, मिथून भाऊजी, वसुताई, सगळे. तेव्हा मिथून बोलतो, हो मग तिच्या एकटीवर काय चिडतो तू? मी पण सामील आहे, वसुताई पण सामील आहे, आम्ही सगळे. उलट वसुताईने सगळा प्लॅन केला. वसुताई, बोला तुम्ही. तेव्हा वसू अडखळत बोलते, हो म्हणजे जीवा, हे खरं आहे, अगदी खरं आहे. मीच प्लॅन केला होता सगळा. आता पार्थ आणि नंदिनीने जे काही घडून गेले ते मागे टाकलंय ना, विसरलेत ना दोघं जण. आता तू सुद्धा जरा शहाण्यासारखं वाग की. नको चिडचिड करूस एवढी. बरोबर आहे ना गं मंजू? तेव्हा मंजू पण बोलते, हो ना. आणि तसंही चिडचिड करण्याचं डिपार्टमेंट तर काव्याचं आहे. तेव्हा वसू मुद्दामच बोलते, बरं बरं, आता सगळे शांत बसूयात का? नाही, कोपग्रहामध्ये माझा भाऊ गेला आहे ना समजवायला, मग आता बघूया कलेक्टरीन बाई सासरीबुवांचं ऐकतात की नाही ते. इकडे विक्रम काव्याला समजत असतो, म्हणजे काय एवढी मऊ उशी फेकून मारलीस मला, एवढी जोरात लागली, हे बघ केवढी खोप पडली, बघ केवढं रक्त भळाभळा व्हायला बघाशी बघ. तेव्हा काव्य हसायला लागते. तेव्हा विक्रम बोलतो, हेच वेडे, अगं बरंच काही आपल्या मनाविरुद्ध होत असतं, पण हे जे काही स्माईल कधी गमवायचं नसतं, फार मौल्यवान असतं बाळा. पण काय हे आपलं हसू कित्येक जणांच्या मनात आशा पेरून देतं हे आपल्याला माहीत पण नसतं. तेव्हा काव्य बोलते, आता कसलं हसू आणि कसलं काय? काका, माझं हसू रोज ह्या घरात का आणि कसं पुसलं जातंय हे तुम्हाला नाही माहीत. तेव्हा विक्रम बोलतो, असेल, नाही माहीत असेल कदाचित, पण काय आहे ना काव्या, आपलं दुःख असं चव्हाट्यावर मांडलं की नाही तर लोक त्याची खिल्ली उडवतात, खरं सांगतो. तेव्हा विक्रम काव्याला बोलतो, तू बहिणाबाई वाचलंयस? तेव्हा काव्य मान डोलून हो बोलते. तेव्हा विक्रम काव्याला बहिणाबाईंची कविता बोलून दाखवतो. अजिबात न शिकलेली बाई, तिला सुद्धा कळलं, आपलं सुख आहे ना कायम अशा देवळाच्या कळसावरल्या झेंड्यासारखं फडफडत ठेवलं पाहिजे, हे ना, आणि दुःख आत गाभारात तेवणाऱ्या मिनमिनत्या वातीसारखं. तेव्हा काव्य स्माईल करते. तेव्हा विक्रम बोलतो, काय आहे ना, दुःखात आपण शहाणं व्हायचं असतं ग बाळा, समोरच्याला वेडं करून नाही सोडायचं, कळतंय का तुला? आणि आणखीन मला एक सांग, असं चार चौघात चिडचिड करून, राग करून तुझं दुःख कमी होणार आहे का, मला सांग. तेव्हा काव्या बोलते, कशाने कमी होणार आहे माझं दुःख? तेव्हा विक्रम बोलतो, सुखाचा विचार करून, सुखाबद्दल बोलत राहायचं. तू ना काय करतेस, दुःखाबद्दल बोलत असतेस कायम, तेच दुःखाचा विचार करतेस कायम, तेच उगाळत बसते, माझं दुःख. सुखाचा विचार करून बघ, सुखाबद्दल बोलून बघ. नाही, तुला सुखापर्यंत पोहोचण्याचा मार्ग नाही सापडला ना तर माझं नाव काय विक्रम ना, तर चक्रम करून टाकेल मी, चक्रम. तेव्हा काव्य आणि विक्रम दोघं हसायला लागतात. तेव्हा विक्रम काव्याला समजवतो की चल, सगळे बाहेर वाट बघतायत, प्लीज. तेव्हा काव्य विक्रमच्या हातात हात देते आणि बोलते, थँक्यू. तेव्हा विक्रम बोलतो, वेलकम, चल. तेव्हा विक्रम बोलतो, त्या तुझ्या मैत्रीला सांग
की ही सरप्राईज पार्टी केल्याबद्दल तुझ्या मित्राला माफ करून टाकलं. तेव्हा काव्या चकित होते. तेव्हा काव्याला कळतं की विक्रमला माहिती आहे की ती मैत्रीण मीच असते. तेव्हा विक्रम बोलतो, हां हे काय जे पांढरे झाले आहेत ना ते उगाच नाही झाले हां. तेव्हा काव्याला लगेच आठवतं की ते मित्रमैत्रिणीचं मीच विक्रमला सांगितलं होतं. तेव्हा काव्या बोलते, म्हणजे काका तुम्हाला माहीत होतं तो मित्र म्हणजे पार्थ आहे. तेव्हा विक्रम जोरजोरात हसायला लागतो. काव्यालाही लाजायला होतं. इकडे वसू अंजूला बोलत असते की विक्रम गेलाय खरं काव्याला समजवायला, पण मी सांगते तुला ती अजिबात ऐकायची नाही. तनतन करून बाहेर येईल आणि इथे येऊन तमाशा करायची. तेव्हा अंजू बोलते, ताई ते रम्या यायला पाहिजे म्हणजे खरी मजा होईल. तेव्हा वसू बोलते, मी काय म्हातारी झाली का मंजू, आता बघ चुटकी सरशी आग लावते की नाही बघ. तेव्हा वसू बोलते, बघ आता. वसू बोलते, पार्थ अरे खूप वेळ झाला रे, काव्याला विक्रम समजवतोय, ऐकेल का ती. जाऊ दे बाबा माझंच चुकलं, आपण ना हे सगळं करायलाच नव्हतं पाहिजे. हे सेलिब्रेशन ना आपण कॅन्सल करून टाकू. तेव्हा पार्थ बोलतो, कॅन्सल वगैरे नका करू, मी बघून येतो. तेव्हा नंदिनी पण बोलते, थांबा पार्थ मी पण येते तुमच्यासोबत. काय काव्याचं स्वतःच्या रागावर बिलकुल कंट्रोल नाही, आता तर मला पण टेन्शन आलं आहे. तेव्हा तिकडनं विक्रम आनंदाने ओरडत येतो की कम ऑन लेट स्टार्ट द सेलिब्रेशन. तेव्हा सगळ्यांना आनंद होतो पण वसू आणि मंजू बघतच राहते. तेव्हा जीवा नंदिनीकडे बघतो आणि काव्याकडेही बघतो. तेव्हा विक्रम बोलतो, काय काव्या कापायचा ना केक. तेव्हा काव्या हो म्हणून मान डोलवते. सगळ्यांना आनंद होतो, नंदिनीलाही आणि पार्थलाही. तेव्हा पार्थ बोलतो, एक मिनिट आज लग्नाला 1 महिना पूर्ण होतोय म्हणून मी काव्यासाठी गिफ्ट आणलंय. तेव्हा पार्थ गिफ्ट देतो. काव्या नाही बोलत असते. तेवढ्यात विक्रम बोलतो, अगं घे. तेव्हा काव्या गिफ्ट घेते आणि बघते तर ती बोलते, हा तर माझा फेवरेट परफ्यूम आहे, तुम्हाला कसं कळलं. तेव्हा पार्थ बोलतो, थोडा रिसर्च केला आणि काही नंदिनीने मदत केली. तेव्हा नंदिनी बोलते, जीवा ॲक्च्युली मी सुद्धा गिफ्ट आणले तुमच्यासाठी. ॲक्च्युली गंमत काय झाली, मी जे गिफ्ट आणले ते दोघांसाठी आणले, एक तुमच्यासाठी आणि एक माझ्यासाठी. तेव्हा मांडणी बोलते, मग चांगलंच आहे की, आण. तेव्हा नंदिनी गिफ्ट आणते आणि बोलते, हे घ्या. तेव्हा विक्रम बोलतो, अगं पण आहे काय त्यात. तेव्हा नंदिनी बोलते, दाखवते. तेव्हा नंदिनी बोलते, हे कपल वॉचेस आहेत. तेव्हा जीवा बघतच असतो. काव्या ही रागाने बघते. मिथून बोलत असतो की नंदिनी आय डोंट लाईक दिस. खरं तर या घड्याळाबद्दल तू आम्हाला अर्धवट माहिती सांगितली आहेस. या घड्याळाच्या जाहिरातीमध्ये असं पण सांगितलंय, जेव्हा तुम्हाला तुमच्या पार्टनरची गरज पडेल, तुम्हाला त्याची आठवण येईल, तेव्हा हे बटन दाबा. त्याला किंवा तिला कळेल की तुम्हाला त्याची गरज आहे. तेव्हा विक्रम पण बोलतो, मानिनी हे बेस्ट आहे, आपण पण आपल्यासाठी एक घड्याळ घेऊया. मानिनी बोलते की काय जोक सुचतायत तुम्हाला, आता काय रोमांच सुचतोय, आता या मुलांचं बघा. तेव्हा सगळे बोलतात, चला केक कापूया का. तेव्हा पार्थ विक्रमकडे येतो आणि बोलतो, बाबा तुमच्याकडनं टिप्स घेतल्या पाहिजेत. असं काय सांगितलं तुम्ही काव्याला की त्या लगेच बाहेर आल्या. तेव्हा विक्रम बोलतो, काही नाही रे, मी तिला सांगितलं काय अशी रडत बसतेस तू, असा सोन्यासारखा नवरा आहे, त्याला आणि त्याच्या मैत्रीला ॲक्सेप्ट कर. मी सांगितलं पुढे जा, लय शहाणी मुलगी आहे रे ती. मग मी जीवा मागे राहून ऐकत असतो. जीवा काव्याकडे पण बघतो. तेव्हा वसूला खूप राग येत असतो. वसू काव्याकडे बघते आणि मनात बोलते की काव्या खूपच शांत झाली, आता मी हिच्यातली खरी काव्या बाहेर काढते. तेव्हा वसू काव्याकडे जाते आणि बोलते, काव्या कधीची टेप काढतेस तू, आणि ग आपणच काढूया टेप बाहेर. आणि त्या दोघी केक ओपन करतात. तेव्हा सगळे केक बघतात. केकवर चौघांच्या लग्नाचे फोटो असतात. त्या फोटोमध्ये सगळ्यांचे चेहरे हसरे असतात. तेव्हा नंदिनी बोलते, एक मिनिट, हे फोटो काहीतरी वेगळे वाचतायत. थोडं जीवा आणि काव्या एकमेकांकडे बघतात. तेव्हा मिथून बोलतो की आहे ना गंमत, अगं नंदिनी तुमच्या बेडमध्ये जे फोटो आहेत ना लग्नाचे, ते फोटो हे, पण तुमच्या फोटोमध्ये एक गडबड होती, त्याच्यावर स्माईल नव्हती. मग मी म्हटलं की आता काय करायचं. मी वसुताईंकडे गेलो. वसुताई बोलल्या की रम्याची मदत घे. मग रम्याच्या मदतीने AI इफेक्ट टाकून तुमच्या चेहऱ्यावर हसू आणलं. तेव्हा सगळ्यांच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण काव्य जीवाकडे बघतच असते. तेव्हा मान्य बोलते, मिथून भाऊजी आय लाईक दिस. चला मुलांनो, या फोटोंवरच्या चेहऱ्यावर हसू आम्ही आणले, पण हे तुमच्या चेहऱ्यावर कायम राहण्यासाठी आता तुम्हालाच प्रयत्न करावे लागणार आहेत. मग मिथून बोलतो, क्या बात आहे फिलोसॉफर वहिनी, आय लाईक दिस. मानिनी बोलते, चला केक कापा. पिहू बोलते, तुम्ही चौघांनी एकत्र केक नका कापू, तुम्ही दोघांनी वेगळे आणि तुम्ही दोघांनी वेगळे कापा, कारण की मला तुमचा सेपरेट फोटो आणि व्हिडिओ काढायचे. तेव्हा पिहू फोटो काढायला बसते. तेवढ्यात पार्थ बोलतो की नंदिनी, या सरप्राईज पार्टीचं इनिशिएटिव्ह तुम्ही घेतलं होतं, म्हणून सगळ्यात पहिले तुम्ही दोघांनी केक कापा. तेव्हा नंदिनी केक कापायला हातात चाकू घेते. तेवढ्यात जीवा तिच्या हाताला हात लावतो. काव्या बघत असते. नंदिनी स्माईल करते. जीवा काव्याकडे बघून केक कट करणार. तेवढ्यात आजचा एपिसोड संपतो.